घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 12 ऑगस्टच्या भागामध्ये इकडे आता स्वामीनाथन म्हणत असतात, अद्वैत जर का तुझी बायको इतके दिवस हे सगळं करत आहे डिझाईन, तर अभिमानाने सांगायला पाहिजे होतंस ना तू. हे जर का माझ्या बाबतीत घडलं असतं तर मी माझ्या बायकोबद्दल अभिमानाने सगळ्यांना सांगितलं असतं. ही काही लपवण्याची गोष्ट नाहीये. मला ना हे अजिबात आवडलेलं नाहीये. सॉरी टू से, पण तुमच्या या सगळ्यामध्ये पारदर्शकता असणं हे खूप महत्वाचं आहे. पण मला वाटते हे लपवून तुम्ही पारदर्शकता न ठेवून चुकीचं केलेलं आहे असं म्हणत अद्वैतवरती आता स्वामीनाथन खूप चिडलेले असतात आणि त्याला मनाला येईल ते बोलत असताना कला त्याच्या डिफेन्समध्ये उभी राहते आणि म्हणते, सॉरी सर, मी तुम्हाला इंटरप्ट करते, पण या सगळ्यामध्ये तुम्ही अद्वैतला दोष देऊ नका, कारण या सगळ्यामध्ये अद्वैतचा काहीच दोष नाहीये. खरं तर माझी काही पर्सनल रिझन्स होती, त्यामुळे मला मी डिझायनर आहे हे रिव्हील करायचं नव्हतं. त्यामुळे चांदेकरांची ट्रान्सपरन्सी ही अगदी व्यवस्थित आहे. या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त थोडासा बेसिक माझा प्रॉब्लेम होता की मला थोडं हे रिव्हील नव्हतं होऊन द्यायचं, म्हणून तुम्ही अद्वैतला अजिबात काही बोलू नका. पण आत्ता मला काही प्रॉब्लेम नाहीये, म्हणून माझी आयडेंटिटी मी रिव्हील केलेली आहे. स्वामीनाथन म्हणतात, ठीक आहे, हे सगळं तर ठीक आहे, तुम्ही मला डिझाईन दाखवाल का? यावरती कला म्हणते, हो, डिझाईन तर रेडी आहेत. तुम्ही ज्या ब्रीफ्स दिल्या होत्या ना त्याच ब्रीफ्सनुसार मी आता सगळ्या डिझाईन रेडी केल्यात. असं म्हणत कला आता आपण काढलेल्या एक एक डिझाईन स्वामीनाथन यांच्या पुढे धरते आणि स्वामीनाथनच्या चेहऱ्याचे रंग आता बदलायला लागतात. त्यांची कळीच खुलते. आतापर्यंतची डिझाईन आणि हे डिझाईन मॅच होतात म्हटल्यावरती त्यांचा विश्वास बसतो की ही कलाच ती डिझायनर आहे ज्या डिझायनरसाठी आपण इतके दिवस अडून बसलो होतो. मग स्वामीनाथन म्हणतात, खरंच खूपच सुंदर, म्हणजे आता माझा विश्वास बसलेला आहे की तुम्ही त्याच डिझायनर आहात ज्या डिझायनर मला 3 वेळा डिझाईन देत होती. म्हणजे तुमचं जितकं कौतुक करावं ना तितकं कमीच आहे. मी सांगितलेल्या ब्रीफ्स अगदी तंतोतंत पाळून तुम्ही जे डिझाईन बनवलेत ना त्याच्यामध्ये आता काही चुकी काढायला चान्सच नाहीये. खरंच हे सगळं असंच चालू राहिलं, तुम्हीच मला डिझाईन देत राहिलात तर आपलं डील फायनली, यापुढे आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम होणार नाहीये. तुमचे डिझाईन मला मिळत राहायला पाहिजेत, माझे ब्रीफ्स तुम्हाला मिळणार आणि माझं कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला. अद्वैत चांदेकर, खूप छान डिझाईन मिळालेले आहेत. मी यावेळेला सुद्धा खूप खुश झालेलो आहे आणि त्यामुळे आपलं कॉन्ट्रॅक्ट नक्की झालेलं आहे. असं म्हणत स्वामीनाथन आता खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट चांदेकरांना देऊन कलामुळे हे कॉन्ट्रॅक्ट मिळाले हे सुद्धा चांगलंच अद्वैतला पटवून देतात आणि कलाचं खूप खूप कौतुक करतात, तिच्या संस्काराचं कौतुक करतात आणि डील फायनल करून निघून जातात. आता मात्र चांदेकरांना स्वामीनाथन यांचं बँगलोरचं खूप मोठं डील मिळाल्याच्या खुशीमध्ये आबांनी आता कलाला मुगाच्या डाळीचा हलवा बनवायला सांगितलेला असतो. कलाने रात्री जेवण झाल्यावरती छानपैकी मुगाच्या डाळीचा गोड हलवा बनवलेला असतो आणि सगळ्यांना ती एक एक करून हलवा देत असते. त्यावरती आता मात्र इकडे सरोज म्हणते, आबा, आणि हे कशासाठी? यावरती आबा म्हणतात, अगं, इतकी मोठी आनंदाची बातमी आहे ना, ती आनंदाची बातमी सेलिब्रेट करायला नको का? म्हणूनच मीच सांगितलेलं आहे की हिला तू छानपैकी हलवा बनव, सगळ्यांसाठी हलवा बनवून हा आनंद आपण सेलिब्रेट करूया. कसं आहे ना, आपल्या सुनेने आपल्याच इकडे जाऊन छानपैकी कॉन्ट्रॅक्ट मिळवलंय, किती आनंदाची बातमी आहे ही. खरंच कलाचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. आणि अद्वैत, तू तुझ्या बायकोचं कौतुक नाही का करणार आहेस? तोपर्यंत सोहम म्हणतो, खरंच म्हणजे कलावैनी ज्याप्रमाणे तू डिझाईन बनवलंस ना त्याचप्रमाणे हलवा सुद्धा अप्रतिम झाला आहे, खूपच सुंदर हलवा बनवला आहेस असं म्हणत आता मात्र सोहम कलाचं कौतुक करत असतो. त्यावरती आबा म्हणतात, काय रे अद्वैत, तू तुझ्या बायकोचं कौतुक नाही का करणार? म्हणजे तुझ्या बायकोने इतका सुंदर हलवा बनवलाय ते तर जाऊ दे, अगदी तुझं ऑफिसचं हातामध्ये जात आलेलं डील सुद्धा परत मिळवून दिलेलं आहे, मग या सगळ्यामध्ये तिचं कौतुक करायला नको का? अरे हे असे छोटे छोटे क्षण आपण जपायचे असतात. या छोट्या छोट्या क्षणांना आपल्या मुठ्ठीमध्ये बंद करून ठेवायचं असतं. छानपैकी काहीतरी बायकोला गिफ्ट दे, एखादी साडी दे, एखादा दागिना दे आणि हा क्षण तुझ्या आयुष्यातला कैद करून ठेव आणि तिच्या आयुष्यामधला हा क्षण खूप खास बनवून टाक की. असं म्हणत आबा आता अद्वैतला कलाला गिफ्ट द्यायला सांगतात. इकडे सरोजचा धडफडाट होतो. सरोज म्हणते, आबा, म्हणजे ती आपल्या ऑफिस मधली एक एम्प्लॉई आहे. आपल्या ऑफिसमध्ये जसे अनेक एम्प्लॉई काम करतात ना तशीच ती एक एम्प्लॉई आहे आणि जर का ती एक एम्प्लॉई असेल ना तर या सगळ्यामध्ये आपल्याला तिचं इतकं कौतुक करायची काहीच गरज नाहीये. एम्प्लॉईला जसा पेमेंट असतो तसं पेमेंट देऊन मोकळं करायचं आहे आणि एम्प्लॉईने चांगलं काम केलं म्हणून आपण त्यांना काही गिफ्ट वगैरे देतो का? नाही ना, त्यांना गिफ्ट वगैरे देत नाही ना, त्यामुळे हिला सुद्धा गिफ्ट देण्याची काहीच गरज नाहीये. इतकं डोक्यावरती चढवायची तिला काहीच गरज नाहीये. आबा म्हणतात, ठीक आहे, राहिलं सरोज,
तुला जर का असं वाटत नसेल की कलाला अद्वैतने गिफ्ट द्यावं आणि आपलं आपलं हे जे व्यक्त करावं आपला तुला असं वाटत नसेल तर ठीक आहे, माझी काही हरकतच नाहीये. इकडे सरोज विचार करत असते आबांना काही गोष्ट सांगितलं तरी पटतच नाहीये आणि रोहिणी विचार करत असते मीच मूर्ख जी डिझाईन घेऊन सरोज वहिनीकडे बॉम्ब फुटेल या आशेने गेले. बॉम्ब तर फुटला पण तो माझ्या आणि राहुलवरती उलटा बॉम्ब फुटलेला असतो. कलाचं सगळीकडे कौतुक होत असतं, घरातच नाही तर कलाने आता ऑफिसमध्ये पण कब्जा मिळवलेला असतो. त्यातच आबा म्हणतात काय रे श्रीकांत आणि अद्वैत आपली त्रैमासिक मीटिंग होते ना, दर 3 महिन्यांनी होणारी ही मीटिंग मध्ये आपण नफा तोटा या सगळ्याची चर्चा करतो. तर मला असं वाटतंय त्रैमासिक मीटिंगची वेळ पण झाली असेल आणि 3 महिन्यामध्ये मीटिंग झाली नाही, कधी आहे ती मीटिंग असं म्हणत आबा मीटिंगचा विषय काढतात. त्यावरती श्रीकांत म्हणतो आबा हे काय, उद्याच आहे ना ती मीटिंग, उद्याच ती मीटिंग ठरलेली आहे आणि आपल्या 3 महिन्याच्या मीटिंग आधीच लाईन अप असतात. यावरती आबा म्हणतात ठीक आहे, या मीटिंगला एक काम कर म्हणजे कलाला पण घेऊन जा. असं म्हणत आबांनी कलाला त्रैमासिक मीटिंगला न्यायचा फतवा काढल्यावरती इकडे सरोजचा चेहरा पडतो आणि सरोज म्हणते आबा म्हणजे आता तिला डिझायनरचं स्थान दिलं इथपर्यंत ठीक आहे ना, आपल्या मीटिंग मध्ये हिची काय गरज, हिच्या मताला काय मीटिंग मध्ये व्हॅल्यू असणार आहे. यावरती आबा म्हणतात असं कसं, ती आता आपल्या चांदेकरांची ऑफिशियल डिझायनर झालेली आहे आणि त्याप्रमाणे ती आपली सून पण आहे. बिझनेसमध्ये एंट्री करणाऱ्या आपल्या सुनेला आपले हे व्यवहार कसे चालतात, आपल्या इथे कार्य कसं होतं हे कळायलाच पाहिजे ना. आपल्या या बिझनेसच्या मीटिंगमध्ये त्रैमासिक मीटिंगमध्ये नफा तोटा किती होतो ते कळतं, कशाची विक्री वाढायला पाहिजे ते कळतं, काय घटायला पाहिजे ते कळतं, लोकांच्या डिमांड्स काय आहेत त्या कळतात. जर त्या डिमांड्स तिला कळल्या तर आपल्याला सुद्धा मदतच होईल ना. तिला डिमांड्स कळल्या तर त्याप्रमाणे डिझाईन बनवायला तिला पण मदत होईल. असं काय म्हणते सरोज, तिला नेण्यामुळे आपला काही तोटा नाही होणार आहे असं म्हणत आबा आपल्या मतावरती ठाम असतात. सरोजला खोडून काढत कलाला त्रैमासिक मीटिंगला नेण्यासाठी तो निश्चय करतात. इकडे आता रोहिणी विचार करते आता मीटिंग नंतर डिझायनरचं पद मिळाले, त्यानंतर एक एक करत हिने कब्जा करायच्या आधी मला काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर मला आणि राहुलची हक्कलपट्टी कायमची याच्या बाहेर होऊन जाईल. इकडे आता अद्वैत काही बोलत नसतो पण त्यावेळेला श्रीकांत म्हणतो आबा जर का आपल्याला हिला काही त्यातलं कळत नसेल तर हिला डोक्यावरती घेऊन त्या मीटिंगला नेण्यात काय अर्थ आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये काही कळत नाहीये त्याच्यामध्ये हिला इतका आपण मान द्यायचा आणि फुकटचा भाव देऊन फुकटचा वेळ घालवायचा, मला नाही वाटत की हिची तिकडे काही गरज आहे. आबा म्हणतात श्रीकांत तुला वाटत नसेल तरी मला वाटते की कलाने त्रैमासिक मीटिंग मध्ये यावं, नक्कीच काहीतरी चांगलं सोल्युशन कलाकडून आपल्याला मिळू शकतं असं म्हणत आबा आपल्या मतावरती ठाम राहत सरोज आणि श्रीकांत या दोघांचंही म्हणणं खोडत अद्वैतला कलाला त्रैमासिक मीटिंगला आणायला सांगतात. अद्वैत काही आबांच्या आता विरोधात नसतो, अद्वैत काहीच बोलत नसतो. फायनली आबांनी फतवा काढलेला असतो काहीही झालं तरी कला जाणार आणि आबा तिकडून निघून जाणार. चिडफिड करत सगळेच जण म्हणजे सरोज आणि आता श्रीकांत आपापल्या रूम मध्ये येतात. तोपर्यंत रजनीचं लक्ष घड्याळाकडे जातं. घड्याळामध्ये 11 वाजलेले असतात आणि अजूनही सोहमचा काही पत्ताच नसतो. त्यावरती रजनी म्हणते सोहम अजून का नाही आला. नाही मला ना सोहमशी बोललंच पाहिजे, पण खरं तर सोहमचं हे वय असं आहे ना अडनेडं की त्याच्यामध्ये त्याच्या आईने त्याच्यासोबत बोलण्यापेक्षा त्याच्या वडिलांनी त्याच्यासोबत बोललं पाहिजे. आता मला यांच्यासोबत बोललंच पाहिजे की तुम्ही सोहमला थोडा वेळ द्या, सोहम सोबत थोडं बोलून घ्या असं म्हणत ती आता आपल्या रूम मध्ये येते. रूम मध्ये श्रीकांत ऑलरेडी नेहमीप्रमाणे चिडलेला असतो आणि तो डिझाईन बद्दल कोणाशी तरी बोलत असतो की जर का आमच्या डिझाईन तुम्हाला हव्या असतील तर हे आणि ते असं म्हणत चिडचिड करत असलेला श्रीकांत फोनवरती उद्याच्या उद्या डिझाईन मिळतील तुम्हाला, तुम्ही इतकं डोक्यावरती का बसताय, म्हणजे आतापर्यंत कधी डिझाईन मिळण्यासाठी उशीर झालाय का, तर आत्ता होईल, अजिबात होणार नाही, आम्ही तुम्हाला वेळेमध्ये डिझाईन पाठवू, फक्त तुम्ही असं डोक्यावरती नाचणं बंद करा असं म्हणत तो आता क्लायंट सोबत बोलत असताना तिकडे आता रजनी येते आणि रजनी त्याला सोहम अजून आला नाही हे सांगण्याचा प्रयत्न करत असते. पण त्याच वेळेला वस्कन रजनीच्या अंगावरती येत तो म्हणतो काय चाललंय तुझं, तुला बेसिक अक्कल नाहीये का की मी इथे फोनवरती बोलतोय, बघतेस ना माझ्या डोक्यावरती किती प्रेशर आहे ते. यावरती रजनी म्हणते अहो ऐका ना, मला तुम्हाला जे सांगायचं आहे ना ते पण तितकंच महत्वाचं आहे. यावरती श्रीकांत चिडतो आणि तुला अक्कल नाही का, अगं तुला इतकं सांगतोय की मी महत्वाच्या फोनवरती बोलतोय तरी पण पुढे पुढे करतेस तू असं म्हणत श्रीकांतीच्या अंगावरती वस्कन ओरडायला लागतो. त्यावरती रजनी म्हणते अहो ऐका, सोहम अजून घरी नाही आलेला आहे, मला ना या सगळ्यामध्ये खूप भीती वाटते. आतापर्यंत मी त्याच्यासोबत व्यवस्थितपणे बोलत होते पण एक एज झालं ना की
की त्यांना बापाचंच हे लागतं. यावरती श्रीकांत म्हणतो असं आहे का, म्हणजे तुला आता हे पण कामं करत नाहीत का, दिवसभर काय जेवण खावणं करायची, दुपारी ताणून द्यायचं, मुलाकडे लक्ष द्यायला तुला वेळ नाहीये का. यावरती रजनी म्हणते हे बघा, आतापर्यंत सोहमच्या बाबतीत मी तुमची मदत कधी मागितले का, मी तुम्हाला कधी म्हटलंय का की सोहमसाठी वेळ काढा, पण आत्ता ही वेळ आलेली आहे, तुम्हाला सोहमसाठी वेळ काढायला पाहिजे, कारण एका बापाची या वयामध्ये मुलाला खूप गरज असते हो. असं म्हणत रजनी आपली बाजू श्रीकांतला समजवत असते. श्रीकांत म्हणतो गप्पा बस ग, तुला काही काम नाहीत, धंदे नाहीत, हे पण काम माझ्या माथी मारून मोकळी झालेली आहेस, मला या सगळ्यामध्ये वेळ मिळणार नाही म्हणजे नाही. उद्याच्या उद्या मीटिंग लाईनअप आहे, उद्याच्या उद्या डिझाईन द्यायचे आहेत आणि ही कामं करत बसू का बायकी मी, तुझं काम आहे, तू सोहमला एंटर करतेस, तूच कर आणि या कामासाठी मला नको फशी पाडू, चल बाजूला हो. असं म्हणत श्रीकांत आपल्या फोनवरती बोलायला लागतो. रजनी म्हणते अहो याआधी जेव्हा कधी गरज नव्हती तेव्हा मी तुमच्याकडे मदत मागितली का, आता गरज आहे ना. पण श्रीकांत काही ऐकायला तयार नसतो. तो रजनीला हाडहुड करतो आणि तिकडून हकलवून लावतो. रजनी विचार करते म्हणजे या वयामध्ये मुलांना बापाचं प्रेम भेटायला लागतं तरच मुलांना व्यवस्थित समजवणं पडतं. अद्वैतला तर या वयामध्ये त्याच्या बापाचं प्रेम कधी मिळालंच नाही. रजनीला अद्वैत बद्दल खूप वाईट वाटत असतं. तोपर्यंत इकडे आता अद्वैत रूम मध्ये असतो. कला म्हणते काय रे चांदेकर, आत्ता तर तुझ्या मनासारखं सगळं झालेलं आहे ना, मग आत्ता तोंड फुगवायला काय झालं, नाकाचा शेंडा लाल लाल का झालाय तुझ्या. असं म्हटल्यावरती अद्वैत अधिक चिडतो आणि तुला काय करायचंय, माझं नाक आहे, माझा चेहरा आहे, माझे गाल आहेत, मी फुगवून बसीन, माझी रूम आहे. यावरती कला म्हणते झालं, हेच मला ऐकायचं होतं, मी माझं हे ते, मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की तुझ्या मनासारखं सगळं झालेलं आहे तर तुला गाल फुगवून बसायची काहीच गरज नाहीये. यावरती अद्वैत म्हणतो काय मनासारखं झालं ग, काय मनासारखं झालं, केलं आपण दोघांनी काम, पण कौतुक कौतुक तुझंच झालं ना, आबांनी फक्त तुझंच कौतुक केलं ना. कला म्हणते कसं आहे ना, शाळेमधली ती दोन मुलं असतात ना जी शिक्षकांकडे जातात की आम्ही हे केलं, शिक्षक दोघांनाही शाब्बासकी देतात, पण एकाला म्हणतात शाब्बास आणि दुसऱ्याला म्हणतात शाब्बास शाब्बास. तर पहिला मुलगा चिडून बसतो की याला दोनदा शाब्बास म्हटलंय. अरे तसा आहेस तू, म्हणजे आबांनी माझं कौतुक केलं तरी तुझं पण केलंय ना. यावरती अद्वैत म्हणतो हसू काय ह्याच्यावरती मी, मला नको सांगूस हे सगळं काय आहे ते. असं म्हणत दोघांची तू तुझं मी माझं अशी नेहमीप्रमाणे भांडणं सुरू होतात आणि अद्वैत सांगतो मला माझं काही सांगायची तू गरज नाहीये, मी बघेन माझं काय करायचं ते. असं म्हटल्यावरती कला म्हणते तू इतका हे आहेस ना, म्हणजे तुला मी डिझाईन दिल्या आणि इतकं सगळं केलं, तुला कौतुक तर नाही. मग अद्वैत आता कलाला बुके देतो आणि म्हणतो घे करू तुझं कौतुक, झालं तुझं समाधान. कला म्हणते कसा आहेस ना तू, असं म्हणत तो बुके घेते. अद्वैत म्हणतो हे घे, मी ढोल ताशा पण वाजवू का आणि तुझं कौतुक करू का. असं म्हणत अद्वैत आता वस्तू वाजवायला लागतो, इरिटेट करायला लागतो. कला म्हणते चल काय मी झोपते. असं म्हणत कला आणि अद्वैतचं भांडण नेहमीप्रमाणे त्या स्टेजवरती येतं आणि आता कला झोपी जाते. कला झोपी गेल्यावरती दुसऱ्या दिवशी सकाळी मीटिंगसाठी सगळेजण आता मात्र आलेले असतात. आता मीटिंगचा विषय असतो तो म्हणजे चांदेकरांची विक्रीमध्ये वाढ करणं. काही ब्रँचेसमध्ये एक्सक्लुझिव्ह डिझाईनच्या विक्रीमध्ये घट झालेली असते आणि तोच मेन विषय मुद्दा घेऊन सगळेजण मीटिंगसाठी जमलेले असतात. मीटिंगसाठी जमल्यावरती आता कलाला पण आबांनी सांगितल्याप्रमाणे अद्वैतने मीटिंगसाठी आणलेलं असतं आणि कला ही मीटिंग पहिल्यांदा अटेंड करत असते. वेगवेगळ्या ब्रँचेस मधल्या म्हणजे चांदेकरांच्या ज्या ज्या ठिकाणी ब्रँचेस आहेत त्या ठिकाणच्या ब्रँचेसचे मोठे मोठे मालक म्हणजे मॅनेजर आणि सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणजे चांदेकरांचा सेल्स वाढवण्यासाठी जे सेल्स एक्झिक्युटिव्ह असतात त्यांची सगळ्यांची मीटिंग असते. सगळेजण मीटिंगसाठी बसतात आणि महत्वाचा मुद्दा निघतो ते म्हणजे चांदेकरांच्या डिझाईन म्हणजे जरी एक्सक्लुझिव्ह असल्या तरी त्याची तेवढी विक्री नाहीये. आणि एक मॅनेजर सांगतात म्हणजे चांदेकरांच्या डिझाईनचं लहान थोरांमध्ये खूप अट्रॅक्शन आहे, सगळेजण खूप अट्रॅक्शनने त्या डिझाईन पाहायला येतात, त्याचं कौतुक करतात, पण त्याच्यामध्ये असलेले खूप म्हणजे मौल्यवान हिरे किंवा पाचू किंवा रुबी हे असे जे हिरे असतात ना त्यामुळे त्याची रक्कम इतकी हाय झालेली असते ना की त्यांच्या खिशाला ते परवडत नाहीत. म्हणजे नुसते आवडणारे डिझाईन बघून तिकडून ते निघून जातात आणि त्यामुळे चांदेकरांच्या सेलमध्ये घट होत चाललेली आहे आणि ही घट भरून निघण्यासाठी आपल्याला काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे असं एक मॅनेजर म्हणतो. दुसरा मॅनेजर म्हणतो हो ह्यांचं म्हणणं बरोबर आहे,
म्हणजे चांदेकरांच्या डिझाईन जरी युनिक असल्या ना तरी त्याच्या किमती खूप हाय असतात. सर्वसामान्यांच्या खिशाला या किमती परवडतील असं नाहीये. त्यामुळे आता आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. अद्वैत म्हणतो असं कसं? चांदेकरांच्या डिझाईन या प्रीमियम असतात, युनिक डिझाईन असतात. जर क्वालिटीमध्ये आपण कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्न केला तर मात्र चांदेकरांचा दर्जा घसरेल आणि चांदेकरांचा दर्जा घसरलेला कधीही चालणार नाही. त्यामुळे आपल्याला हे करायला लागेल की तुम्ही एक्झिक्युटिव्ह आहात, सेल्स एक्झिक्युटिव्ह, तुम्हाला काहीतरी प्रयत्न करून आपला सेल वाढवायला लागेल. यावरती आता दुसरा मॅनेजर म्हणतो सर तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आपल्या या सगळ्यामध्ये सर्वसामान्य ग्राहकाला टार्गेट करायचं असेल तर आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. अद्वैत म्हणतो नाही, क्वालिटीमध्ये कधीही कॉम्प्रोमाइज होणार नाही. आपल्या क्वालिटीमध्ये किंवा आपण जे ब्रीफ्स केलेत, कोणते किती हिरे बसवायचे, कोणते काय, याच्यामध्ये पण आपण कॉम्प्रोमाइज करत नाही. संत चांदेकरांचं नाव ते काय राहिलं. यावरती आता मात्र सरोज म्हणते हो, आणि याआधी सुद्धा आपले ग्राहक हे विशिष्ट एका टार्गेट होतं ना ते आपल्यापर्यंत येतच होते ना. यावरती आता मात्र एक मॅनेजर उदाहरण देतो आणि तो म्हणतो हे बघा, आता जर का मला माझ्या बायकोला गिफ्ट द्यायचं आहे तर मला माझ्या बायकोला गिफ्ट द्यायचं आहे, तिने हट्टच केला की मला चांदेकर ज्वेलर्सकडून डिझायनर ज्वेलरी पाहिजे, तर एखाद्या वाढदिवसाला मी अगदी पैसे बचत करून त्या माझ्या बायकोला मी डिझाईन घेईन. पण हे फक्त मी एखाद्या वाढदिवसाला करू शकतो. प्रत्येक वाढदिवसाला दरवर्षी बायकोला हे असं गिफ्ट देणं मला परवडणार नाहीये. मला परवडणाऱ्या ठिकाणाहूनच जाऊन मी बायकोसाठी ज्वेलरी घेणार ना. आयुष्यात एकदा मी चांदेकरांकडे येईन, पण हे आपल्यासाठी काफी नाहीये ना. आपल्याला टार्गेट करायचं की दरवर्षी त्यांनी आपल्याकडे यायला पाहिजे. त्यावरती दुसरा मॅनेजर म्हणतो हो, यांचं म्हणणं बरोबर आहे. म्हणजे जर का माझा पगार 25 ते 50 हजार या घरात असेल तर चांदेकरांची डिझाईन म्हणजे छोट्यातलं छोटं कानातलं घ्यायचं गेलं तरी 1 ते 1.5 लाखाचं येतं. तर 25 ते 50 हजार पगार, भरे माझा पगार 1 लाख असला तरी सुद्धा या पगारात चांदेकरांची ज्वेलरी परवडतच नाहीच ना. असं म्हणत सगळेजण अद्वैतला का ज्वेलरी परवडत नाहीये, आपल्याला का थोडीशी क्वालिटी कमी करायला लागेल हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असताना अद्वैत चिडतो आणि क्वालिटीमध्ये कधीच कॉम्प्रोमाइज होणार नाही हे सुद्धा सांगतो. हे बघा, चांदेकर हे एक ब्रँड आहे. चांदेकरांच्या एक्सक्लुसिव्ह डिझाईन या आपल्या बाहेर पण जातात आणि त्यामुळे त्या एक्सक्लुसिव्ह डिझाईन मध्ये जर का आपण या सगळ्यामध्ये कॉम्प्रोमाइज केलं, त्याच्यामधले हिरे वगैरे हे कमी करायचा प्रयत्न केला तर क्वालिटी ती काय राहिली, मग आपल्या ब्रँडचं नाव ते काय राहिलं. तुम्ही तुमचं अपयश आमच्या माथी मारताय. म्हणजे सेल वाढवणं हे सेल एक्झिक्युटिव्हचं काम आहे, ते तुमचं काम आहे. त्याच्याबद्दल मला काही माहित नाहीये, ते काम तुमचं तुम्ही करायचं आहे. क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करायची नाही, प्रीमियम क्वालिटीचेच दागिने असतील. अद्वैत आपल्या मतावरती ठाम असतो की तुम्ही सेल्स वाढवत नाही, तुमचं जे अपयश आहे ते आमच्या माथी मारताय. आणि सेल्स एक्झिक्युटिव्ह आणि मॅनेजर अद्वैतला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात की आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, चांदेकर ज्वेलर्सची किंमत कमी करायला पाहिजे, जेणेकरून सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल आणि आपला सेल वाढेल. आता मॅनेजर जे म्हणत असतात ते अद्वैतला पटत नसतं, अद्वैत जे म्हणत असतात अद्वैत म्हणत असतो ते मॅनेजरला पटत नसतं. पण काहीतरी सुवर्ण मध्य हा काढायलाच हवा असतो. पण अद्वैत आपल्या मतावरती ठाम असतो. आबा म्हणतात मला तुमचं सगळ्यांचं म्हणणं पटतंय, पण या सगळ्यावरती नुसता वादविवाद करत बसण्यापेक्षा सोल्युशन ते काय, आपल्याला सोल्युशन काढलं पाहिजे ना. असं म्हणत सगळेजण कन्फ्युजन मध्ये एकमेकाला ब्लेम गेम खेळत असतात. कला मात्र या सगळ्यामध्ये डोक्याने विचार करते आणि आता कला म्हणते मी एक काहीतरी बोलू का. इकडे आता श्रीकांत चिडतो, ही काय आता अजून बोलणार आहे. कला म्हणते खरं सांगू का तर तुमच्या दोघांचं ही म्हणणं बरोबर आहे, पण या सगळ्यामध्ये जर का आपण चांदेकरांच्या त्याच एक्सक्लुसिव्ह डिझाईन आपल्या ज्या एक्सक्लुसिव्ह आहे ते प्रीमियम क्वालिटी तशीच ठेवायची, म्हणजे जे परवडतं ते घेतील. पण सर्वसामान्यांसाठी आपण 1 ग्रॅम मध्ये त्याच डिझाईन जर का काढल्या ना तर सेम टू सेम डिझाईन या आपण करू शकतो. यावरती आता मात्र आबा म्हणतात याला आपण कलाविष्कार नाव देऊया. कला म्हणते हो, मी याच्यावरती काम करेन आणि हे कसं वर्कआउट करता येईल किंवा ह्या डिझाईन कशा असतील या मी उद्याच्या उद्या घेते. आता इकडे पाहुणे आलेले असतात. अद्वैत म्हणतो तू मला प्रॉमिस केलंयस की उद्या मला या सगळ्यामध्ये तू डिझाईन देशील, तोंडावर नाही ना पाडणार. कला म्हणते हे बघ, आतापर्यंत तुला कमिट केलेलं कधी चुकलंय का, माझी कमिटमेंट कधीच चुकलेली नाहीये, त्यामुळे तुला मी हे डिझाईन देईन उद्याच्या उद्या. पण आज पाहुणे आलेत, मला कसं कळणार की आधी पाहुणे येणार होते ते. अद्वैत म्हणतो ही मला तोंडावर नाही ना पाडणार. अद्वैत आता चिडलेला असतो. कला या सगळ्यामध्ये डिझाईन देऊन कसं काय 1 ग्रॅमची ज्वेलरी बनवणार हे पाहणं रंजक ठरणार.